नमस्कार शेतकरी मित्रांनो. तुमच्या शेतातील पीक अचानक पिवळं पडतंय का? किंवा उपटून पाहिल्यावर झाडाची मुळं कुजलेली दिसतायत? जर असं होत असेल, तर समजा तुमच्या पिकावर मुळं कुजव्या किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. रासायनिक औषधांवर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा आज आपण सेंद्रिय शेतीतील एक असं रामबाण ब्रह्मास्त्र पाहणार आहोत, जे या रोगाचा मुळापासून नायनाट करेल. ते म्हणजे हळद गोमूत्र स्लरी. ही स्लरी बनवण्यासाठी आपल्याला लागेल 10 ते 15 लिटर देशी गाईचं गोमूत्र, 500 ग्रॅम ते 1 किलो शुद्ध हळद पावडर आणि 200 लिटर पाणी. हळदीमध्ये असलेल्या कर्क्युमिन नावाच्या घटकामुळे हे द्रावण एक नैसर्गिक अँटीबायोटिक आणि शक्तिशाली बुरशीनाशक म्हणून काम करतं. हे सर्व मिश्रण एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये एकत्र करून 48 तास सावलीत ठेवा. दिवसातून 2दा हे द्रावण घड्याळाच्या काट्याप्रमाणे काठीने हलवा, जेणेकरून त्यातील सूक्ष्मजीव सक्रिय होतील. 2 दिवसांनंतर हे द्रावण नीट गाळून घ्या आणि ड्रीपद्वारे किंवा थेट झाडाच्या बुंध्यापाशी आळवणी करून पिकाला द्या. आले, हळद, मिरची आणि सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकांसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. यामुळे जमिनीचा पोत तर सुधारतोच, पण पिकाची रोगप्रतिकारक शक्तीही दुपटीने वाढते. शेतकरी मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच रिझल्टेड सेंद्रिय सिलीजसाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना शेअर करा. धन्यवाद.